तपन लुल्ला गाडीतून खाली उतरला. हातात टॉर्च घेऊन तो आता तिला शोधत होता. तिच्या लक्षात आलं की पळत पळत अशी ती किती लांब पोचणार होती. म्हणूनच गाडी हळूहळू चालवत तो तिच्या पावलांच्या खुणावरून तिचा शोध घ्यायला गाडीतून खाली उतरला होता. त्याच्या हातातली लहान टॉर्च ती उभी होती त्या दिशेला भरकन फिरली. नशिबाने ती झाडाच्या आडोशाला होती म्हणून त्या उजेडाच्या कक्षेत आली नाही. तिला एकदम किंचाळण्याची इच्छा झाली, पण तिचा मेंदू आता शांतपणे विचार करायला लागला होता. त्याच्या तावडीतून निष्ठायचं तर घाई गडबड उपयोग नव्हती. ती काटेरी कुंपणाच्या बाजूने पुढे सरकली. मग पुन्हा कुंपणाच्या मधून सरपटत रस्त्याच्या दिशेने आली. तो तिला तिच्या बुटाच्या खुणावरून शोधत ज्या झाडाच्या आडोशाला ती उभी होती तिथपर्यंत आला, पण तोपर्यंत ती पुन्हा रस्त्यावर पोचली होती. तपन लुल्लाने एक घोडचूक केली होती. तिला बघायला तो खाली उतरला गाडीतून तेव्हा गाडीचे दिवे तर त्याने चालू ठेवले होतेच, पण त्याचबरोबर गाडीची किल्ली देखील गाडीतच ठेवून तो उतरला होता. आकृती तशीच सरपटत गाडीजवळ आली. जेमतेम 5-6 फुटावर गाडी असेल तेवढ्यात त्याच्या टॉर्चचा झोत तिच्यावर पडला. नखशिखांत भीती तिच्या अंगात शिरली. ती पुढे काय करणार आहे ह्याचा अंदाज तपनला आला. तू हात तर लाव त्या गाडीला, तुझं काय करतो मी बघच, तो क्रोधाने ओरडला आणि तिच्या दिशेने धावत निघाला. गाडीजवळ तो पोचेपर्यंत आकृतीने गाडीत उडी मारून स्टार्टर पण मारला होता. दारही पटकन लावलं. एक हिसका बसून गाडी त्याला स्पर्श करून पुढे निघून गेली. समोरच्या आरशात तिला त्याची मूर्ती दिसत होती. गाडी त्याच्यापासून दूर दूर जात होती. एवढी मोठी आणि आलिशान गाडी चालवायची सवय नसल्यामुळे सुरुवातीला आचके देत गाडी चालली, पण थोड्याच वेळात तिनं पूर्ण नियंत्रण मिळवलं गाडीवर. प्रथम ती तिच्या अपार्टमेंटच्या इमारतीपाशी आली. तिथे त्याची गाडी ठेवली. वर जाऊन कपडे बदलून तिने कोरडे कपडे अंगावर चढवले. टेलिफोन डिरेक्टरीमधून तपन लुल्लाचा पत्ता शोधून काढला. गाडी घेऊन त्याच्या अपार्टमेंटच्या जवळ गेली, पण त्याच्या पार्किंगमध्ये गाडी न लावता त्याच्या इमारतीसमोर असलेल्या अग्निरोधकासमोर गाडी लावली, मुद्दामूनच. नंतर चालत चालत 2-3 चौक पुढे केली आणि नंतर टॅक्सी करून आपल्या घरी गेली. तपन लुल्लानं अंदाज केल्याप्रमाणे दुसरा दिवस स्वच्छ सूर्यप्रकाशाचा होता. पाऊस पूर्णपणे थांबला होता. आकृती सेनगुप्ता तिची गाडी दुरुस्त करायला माणूस घेऊन आली होती. त्याने गाडीचा डिस्ट्रीब्युटर बदलला आणि गाडी व्यवस्थित चालू केली. त्या दिवशी आकृती ऑफिसमध्ये गेली. आपलं काम ती कृत्रिमपणे करत राहिली. तपन हा एक वाया गेलेला मुलगा होता आणि त्याला धडा शिकवायचाच असा तिनं निश्चयच केला होता. भले तिला त्याबद्दल नोकरी गमवावी लागली तरी बेहत्तर. तिने त्याच्याविरुद्ध दावा ठोकला असता तरी त्याचा फारसा उपयोग झाला नसता असं तिला वाटून गेलं, कारण त्याने तिची माहिती गुप्तहेरांकडनं मिळवली असती. ती कुठल्या पुरुषाबरोबर कधी कुठे गेली सगळं त्यांनी शोधून काढलं असतं. तिचं चारित्र्य बदनाम केलं असतं. पण असाच विचार करून त्याला बळी पडलेल्या इतर मुली घाबरून काहीच करत नसतील, म्हणूनच अशा लांडग्यांचं फावत असेल. आकृतीनं विचार केला. ते काही नाही, त्याला सजा मिळालीच पाहिजे. आणि एका विविक्षित क्षणी तिने अंतिम निर्णय घेतला. फौजदारी वकील पाणिनी पटवर्धनना भेटायचं. तिनं त्याच्या ऑफिसचा नंबर लावला. पाणिनी पटवर्धनची सेक्रेटरी सौम्या सोनीने तो उचलला. तिने स्वतःची ओळख करून दिली आणि ॲडव्होकेट पाणिनी पटवर्धनना संध्याकाळी भेटायचे म्हणून सांगितलं. सौम्याने पाणिनी पटवर्धनांशी बोलून
2:30 वाजता येणं शक्य आहे का असं विचारलं. मी जमवते काहीतरी करून, आकृती सौम्याला म्हणाली. पाणिनी पटवर्धननी भेट दिली ह्या जाणीवेने तिच्या मनावरचं निम्म ओझं उतरलं. कारण शहरातला सर्वोत्कृष्ट फौजदारी वकील होता तो. दुपारी 1:30 वाजता तिच्या ऑफिसमध्ये बरीच खळबळ चालू झाल्याचं आकृतीच्या लक्षात आलं. नमन लुल्ला म्हणजे कंपनीचा मालक आणि तपनचा बाप सारखा चेहरा पाडून इकडून तिकडे फिरत होता. त्याचा दुसरा उपाध्यक्ष नमन लुल्लांच्या मागे पुढे करत फिरत होता. तपन अजूनही ऑफिसला आलेला दिसत नव्हता. आकृती तिच्या साहेबांकडे गेली. सर, मला आज दुपारी 1 तास बाहेर जाऊन यायचं आहे. खूपच महत्त्वाचं काम आहे. काल मी जास्त वेळ थांबून सर्व काम पूर्ण करूनच घरी गेले, तुम्हाला माहितीच आहे. त्याचा कुठलाही जादा पगार मी मागितलेला नाही. समजा मी मागते ती सवलत देता येत नसेल तर मला सरळ अर्धा दिवस रजा द्या, एका दमात तिने सांगून टाकलं. खूपच विचित्र विनंती आहे आकृती, तिचा साहेब म्हणाला. हो, परिस्थिती पण विचित्रच निर्माण झाली माझ्यासमोर, ती म्हणाली. नाही, म्हणजे तुझ्या कामाबद्दल प्रश्नच नाही आहे काही आकृती, पण असं आहे की एकदा प्रथा पडली ना की आपल्या ऑफिसमधल्या पोरी ब्युटी पार्लरमध्ये जायला सुद्धा सवलत मागतील, तो म्हणाला. पण एनिवे, तू जा, तासाभरात जाऊन ये. नाही, 1.5 तास, ती ठामपणे म्हणाली. साहेबांनी चमकून तिच्याकडे पाहिलं. थोडंसं नाखुशीनेच तो म्हणला, बरं ठीक आहे आकृती, ये जाऊन. शक्य तेवढं लवकर ये, मी रजा नाही मांडत तुझी, डोंट वरी. आकृतीने स्वतःची गाडी न्यायचा अजिबात विचार केला नाही. पाणिनी पटवर्धनच्या ऑफिसच्या समोर पार्किंगसाठी जागा शोधण्यात कोण वेळ घालवणार. तिने सरळ टॅक्सी केली आणि निघाली. तिला 1.5 तासात सर्व काही संपून परत ऑफिसला यायचं होतं, कारण तिनं तसं वचन दिलं होतं, शब्द दिला होता. शब्द पण आता त्याला काही अर्थ राहिला नव्हता, कारण तिला माहीत होतं की उद्या सकाळपर्यंत ती कंपनीच्या नोकरीत राहणारच नव्हती. आकृती पाणिनी पटवर्धनच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिने सर्व हकीकत पाणिनीला सांगितली. आकृती, तुला नेमकं काय करायचंय, पाणिनीनं तिला विचारलं. मिस्टर पटवर्धन, मी खूप कन्फ्यूज झाली आहे. मलाच तुम्ही सल्ला द्या. पण मला दाखवून द्यायचं आहे की नोकरी करणाऱ्या बायका म्हणजे गरीब गायी नसतात. आम्ही नोकरी करतो म्हणजे मालकाच्या हातातलं खेळणं नसतो, मानभावीपणाने आकृती पाणिनीला म्हणाली. थोडक्यात त्याला अद्दल घडवायची आहे, धडा शिकवायचा आहे त्याला, बरोबर? पाणिनी पटवर्धननं विचारलं. बरोबर, तसंच समजा, ती म्हणाली. याला 2 मार्ग आहेत. एक म्हणजे त्याच्यावर अब्रू नुकसानीचा दावा लावायचा, किंवा सरळ पोलिसात जाऊन त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करायचा. पण एकाच वेळेला हे दोन्ही नाही करता येणार, पाणिनीने स्पष्ट केलं. का नाही करता येणार, आकृतीने विचारलं. वास्तवाचा विचार कर आकृती. ज्या क्षणी तू नुकसान भरपाईचा दावा लावशील त्या क्षणी फौजदारी तक्रारीची किंमत 0 होईल. हुशार वकील असा मुद्दा मांडेल की तुला या असल्या लफड्यातल्या गोष्टीचा अनुभव आहे आणि त्याचा तू फायदा घेण्याचा प्रयत्न करतेस. अच्छा, आणि मी पोलिसात तक्रार नाही केली आणि फक्त नुकसान भरपाई मागितली तर, आकृतीनं विचारलं. तर त्या केसमध्ये न्यायाधीश काय विचार करतील यावर पुढचं अवलंबून राहील. तुला कशाची भरपाई हवी आहे यावर ते अवलंबून असेल. तुला पैसे हवे असतील, नाही, मला माझ्या भावना दुखावल्याची किंमत पैशात नको आहे. मला माझ्या स्वाभिमानावर उभं राहायचं आहे, आकृती म्हणाली. ठीक आहे, तुला काय म्हणायचंय समजलं मला, पाणिनी म्हणाला. अशा प्रकारचं वर्तन तुझ्याच बाबतीत नाही तर इतर कोणाच्याही बाबतीत होऊ नये अशी तुझी इच्छा आहे, बरोबर? अगदी माझ्या मनातलं ओळखलत तुम्ही,
ती म्हणाली. पण हे सोपं नाही. तुझ्यावर चिखलफेक करतील, ते तुला ब्लॅकमेल करतील, तूच त्याला अतिप्रसंग करायला कसं प्रवृत्त केलंस हे सिद्ध करतील. तू ठरव, तुला जायचंय पुढे. मिस्टर पटवर्धन, तुम्ही मला यात मदत करणार असाल तर, शेवटपर्यंत माझ्या बाजूने लढणार असाल तर मी तयार आहे या लढाईला, ती मनस्वीपणे म्हणाली. गुड गर्ल, पाणीनी खुश होऊन म्हणाला. सौम्या, एक काम कर, पाणीनी सौम्याला म्हणाला. कनक ओजसला फोन कर आणि तातडीने बोलवून घे इकडे. काय चाललंय ते तपनला कळेपर्यंत आपण पुरावे गोळा करायला सुरुवात करू, तो म्हणाला. नंतर आकृतीकडे बघून तो म्हणाला, आकृती, तू म्हणालीस ना की तू त्याची गाडी त्याच्या अपार्टमेंट समोरच्या अग्निरोधकासमोर लावलीस, पण त्या जागी गाड्या लावायला परवानगी नसते. हो, माहिती आहे मला, मी मुद्दामच तशी लावली त्या जागी, म्हणजे मुद्दाम पोलिसांनी त्यासाठी त्याला दंड करावा म्हणून, आकृती म्हणाली. हे एक चांगलं झालं आपल्या दृष्टीने, पाणीनी म्हणाला. आता त्याला पोलीस दंड तर आकारतीलच, शिवाय आपली गाडी तिथे कशी लागली याबद्दल त्याला खुलासा करत बसावा लागेल पोलिसांना. तो पोलिसांना काहीतरी गोष्ट रचून सांगेल की एका युवतीने आक्रमकपणे माझ्या इच्छेविरुद्ध मला गाडीतून बाहेर काढलं, मग आमची भांडणं झाली, मग तिने तिथे गाडी लावली वगैरे वगैरे, काही सांगेल तो. पण कोर्टात प्रकरण जाईल तेव्हा तूच आगळीक केली असं त्याला सिद्ध करता येईलच असं नाही, आणि तो त्यावेळेला वेगळंच काहीतरी बोलेल असं मी पाहीन. पण मला एक सांग, तुला म्हणाला ना तो की ऑफिसमधल्या आणखी एकीने असेच प्रकार केले, तो म्हणेल तेच केले आणि मग त्या गोष्टीवरून त्यानं तिला प्रमोशन दिलं वगैरे. हो, ती म्हणाली. काय नाव आहे त्या मुलीचं जिला असं प्रमोशन मिळालं? अभिज्ञा बोरा असं नाव आहे तिचं. तिला मी ओळखत नाही, पण खूप वेळा बघितलंय, आकृती म्हणाली. तिचं वर्णन सांगता येईल, पाणीनीनं विचारलं. हो, येईल. दिसायला एकदम चांगली आहे, 26-27 वय असेल तिचं. तिचे डोळे सोडले तर एखाद्या सौंदर्य स्पर्धेत वरचा क्रमांक पटकावल ती. पण डोळ्यात एक विशिष्ट प्रकारचा नैराश्याचा भाव आहे, म्हणजे एखादी पराभूत झाल्याची छटा असते ना तशी, आकृती म्हणाली. तेवढ्यात कनक ओजसचा दारावर एक विशिष्ट प्रकारची टकटक केल्याचा आवाज आला. सौम्या, त्याला आत बोलव, पाणीनी म्हणाला. आकृती, आत्ता हा आत येईल ना तो कनक ओजस माझा खास मित्र आहे आणि गुप्तहेर आहे. याच मजल्यावर त्याचं ऑफिस आहे. या शहरातला तो सर्वोत्तम गुप्तहेर आहे आणि माझं जवळजवळ सगळं काम तोच करतो. त्याला बघितल्यावर प्रथमदर्शनी तो एकदम साधा आणि किरकोळ वाटतो, पण तीच त्याची स्ट्रेंथ आहे, पाणीनी म्हणाला. कनक आत आला. पाणीनीनं त्याची आणि आकृतीची ओळख करून दिली. कनक, तुझ्याकडे एक अर्जंट काम आहे, पाणीनी त्याला म्हणाला. लुल्ला कास्टिंग इंजिनिअरिंग कंपनीच्या लुल्ला कुटुंबाशी तुझा काही संबंध आलाय किंवा त्यांची काही माहिती आहे तुझ्याकडे का? त्याचं काय झालं? कनक ओजसने कपाळावर आठ्या पडत विचारलं. अरे, त्या कंपनीचं एक आउट हाऊस आहे टेकडीवर, एकदम अद्ययावत आहे, पाणीनीनं सांगितलं. हो, मला माहिती आहे ते आउट हाऊस, कनक ओजस म्हणाला. तपन लुल्लाची गाडी काल त्याच्या अपार्टमेंट समोरच्या अग्निरोधकासमोर लावली ती. मला असं पाहिजे की ती कधी हलवली गेली, कुणी हलवली, आणि ती तिथे लावली गेल्याबद्दल तपनला काय खुलासा करायचा आहे का? म्हणजे तो ती जबाबदारी स्वीकारतोय का नाकारतोय? तसंच मला असंही पाहिजे की त्याचे मित्र कोण आहेत, कोणाशी तो मोकळेपणाने बोलू शकतो, आणि हेही शोधून काढ की काल रात्री तो कुठे होता, याबद्दल तो कोणाशी काही बोललाय का? आणि हे सर्व त्याला कुठलाही सुगावा लागू न देता व्हायला हवं. पाणीनीने फटाफट सूचना देऊन टाकल्या. पाणीनी, ही समोर बसलेली आकृती सेनगुप्ता ही तुझी अशील आहे? हो, माझी अशील आहे.
एनिवे, खरं तर मी तुला एक गोष्ट सांगणार आहे, मी बाजूला घेऊन सांगितली पाहिजे, पण आता तुझ्याकडे तेवढा वेळ नाहीये म्हणून सांगतो. तिच्या समोरच सांगतो. काल रात्री तपन लुल्लाचा खून झालाय.